नमस्कार. सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे शिवजयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या लेझीम, ढोल पथक यांचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला आणि शिक्षकांचे भाषणं व विद्यार्थ्यांची भाषणं तशाच प्रकारे राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यामुळे या कार्यक्रमाला अत्यंत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येकास आश्रयो जाहला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा. आज आपण सुद्धा सुधागड विद्यासंकुलाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण शिव राज्याभिषेकाचा सोहळा गीत नृत्यातून आपले माध्यमिक विद्यालयाचे छोटे बाल कलाकार करणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री शिंदे देशमुख सर हे महाराज नेमके कसे होते, कसे आहे, शिवाजी नावाचा अर्थ, त्याचप्रमाणे छत्रपती त्यांचं हे मांडणी त्या ठिकाणी ते करणार आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. जाता जाता एवढंच म्हणेल
की शिवरायांचा 8वा साशेप भूमंडळी शिवाजी महाराजांच्या निमित्ताने रयतेच्या या कल्याणकारी राजाला कोटी कोटी वंदन करून माझ्या प्रास्ताविकास मी पूर्णविराम देते. जय भवानी महाराष्ट्र. डौलाने फडकवतो भगवा झेंडा, डौलाने फडकवतो भगवा झेंडा. गज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय भवानी. संत रामदासांनी छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा सर्व सार मानला. वयाच्या 16व्या वर्षी रामेश्वराच्या मंदिरात भगवान शिवशंकराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य शपथ घेतली आणि पूर्ण देखील करून दाखवली. या स्वराज्य स्थापनेसाठी अनेक महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. कित्येक वर्ष स्वतःच्या राज्यात गुलाम म्हणून जगणाऱ्यांना आणि मराठी मुलखाकडून अपेक्षा असणाऱ्याच्या निराश झालेल्या संख्याला पुन्हा नवी उमेद मिळाली, नवी चेतना मिळाली. कारण लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकृतरित्या स्वराज्य स्थापनेनंतर राज्याभिषेक होतो.
गणपती भूपती प्रजापती अश्वपती गजपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर अखंड लक्ष्मी अलंकृत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महाराजांचं कर्तृत्व काय आहे बरं, त्यांचे विचार काय आहेत, त्यांनी कसं राज्य चालवलं आणि ह्या संबंधी आपल्याला माहिती देण्यासाठी येत आहेत आजचे वक्ते आपल्या शाळेचे सन्माननीय पर्यवेक्षक श्री त्यांचं कर्तृत्व त्यांचं व्यक्तित्व सांगत आहेत. नमस्कार. स्वर्गीय कैलासवासी दादासाहेब लिमे तसेच स्वर्गीय कैलासवासी वसवान साहेब यांना अभिवादन करून पुढील मी माझ्या मनोगतास सुरुवात करीत आहे. सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांतिमाई ज्योती राज्य पुरस्कृत आपल्या शाळेचे लाडकी प्राचार्य श्री राजेंद्र पालवे सर, उपमुख्याध्यापिका पाटील मॅडम, ज्युनियर कॉलेज विभागाचे प्रमुख संजय पाटील सर, पर्यवेक्षिका पूनम कांबळे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, काही माता भगिनी उपस्थित आणि विद्यार्थी मित्र, आज आपण सर्वजण एकत्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. शिवाजीवर असणारी निष्ठा आणि प्रेम याच्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. या सर्वांचं माझ्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज 36 हातीचे बळ असणारा, त्रस्त मोगलांना हरवणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगतात जगणारे, शिस्तप्रिय शीलवान चारित्र्य वाणीच ते वाघाचे काळीज असणारा, जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान हार न मानणारे, राजाचे हितचिंतक, जनतेचा राजा, जाणता राजा, जीवाचे जीव देणारा असा छत्रपती शिवाजी महाराज. 65 किलोची तलवार बाळगतो, त्याचं नाव येसाजी कंक. दोन्ही हातांनी तलवार चालवतो व 8 तास गजापूरची खिंड लढवितो, त्याचं नाव बाजीप्रभू देशपांडे. एक हात तुटला तरी शत्रूशी लढतो, त्याचं नाव तानाजी मालुसरे. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो, त्याचं नाव संताजी. मुघलांच्या दरबारात जाऊन सोन्याचा मुकुट कापून आणतो, त्याचं नाव महाराज. जाणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जाणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता, तो आपला शिवबा होता. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल.
तलवार झालो तर भवानी मातेची होईल आणि पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर शिवरायांचा मावळा होईल, शिवरायांचा मावळा होईल. आता जीवा पाहिजे, शिवा पाहिजे, राष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळला नसता. शब्दही पडतात अपुरे अशी शिवाची कीर्ती, राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होत्या, तलवार तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद तर सगळ्याच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठीच्या रक्तात होती, फक्त मराठीच्या रक्तात होती. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला तर स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होईल. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला तर स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होईल. हे उद्गार आहेत शिवा काशीचे. शिवा काशीचा एक तुम्हाला प्रसंग सांगतो. शिवाजी महाराज ज्यावेळेस पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले तेव्हा सिद्धी जोहर यांनी गडाला वेढा दिला. नेताजी पालकर यांच्या जवळ असणारी 5,000ची फौज गडाच्या पायथ्याला या फौजेचा धुवा उडविला. बाहेर कशी पडायचे हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर ज्यावेळेस पडला, हा वेढा 4 महिने चालला होता. शिवाजी महाराज गडावर अडकले. गोपीनाथ पंत आणि मावळ्यांनी सांगितलं, महाराज आता गडावरून बाहेर पडण्यासाठी एक पर्याय आहे आपल्याकडे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखा दिसणारा प्रति शिवाजी आहे, त्याचं नाव आहे शिवा काशीद. शिवा काशीद हा नाभिक समाजातील म्हणजे न्हावी समाजातील तुमच्यासारखा दिसतो. शिवाजी महाराजांनी शिवा काशीदला बोलावून घेतलं. महाराजांनी पाहिलं की खरोखरच हा माझ्यासारखा आहे, रंगाने सावळा आहे आणि तशीच महाराजांच्या एवढी उंची होती. महाराजांनी आपले कपडे काढून शिवा काशीच्या अंगावर चढविले, डोक्यावर जिरीटो, कमरेला बिचवा, हातात शमशेर दिली, त्याला उभे केले. महाराज आतमध्ये गेले. तितक्यात बाजीप्रभू देशपांडे आले. महाराज बाहेर पडणे फार कठीण आहे असे सांगत असताना शिवाजी महाराज दुसऱ्या रूममधून बाहेर सिद्धी जोहरांनी तलवार शिवा काशीच्या छातीला लावली. खरं सांग शिवाजी कोण? त्यांनी सांगितलं, मीच शिवाजी आहे. आणि असे म्हणत सिद्धी जोहरांनी तलवार शिवा काशीच्या छातीतून आरपार बाहेर काढली. आणि हे शेवटचे उद्गार आहेत की या भूमीसाठी मी मरत आहे. स्वराज्यासाठी प्राण देणारे असे मावळे होते. एक दिवस का होईना पण महाराजांचे कपडे घालायला मिळाले, हातात तलवार मिळाली, डोक्यावर जिरीटो घातला, कमरेला बिचवा, हातात वाघ निर्माण झालंय. त्या महासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्य स्वतःच्या खांद्यावर विनायकाने केलं ते शंभू शिवछत्रपती. या तिघही महापुरुषांना विवाह बंधन. सन्माननीय व्यासपीठ या संस्थेचे संचालक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पालवे सर, नुकताच ज्यांनी उपमुख्याध्यापिकेचा पदभार स्वीकारला आहे अशा उपमुख्याध्यापिका पाटील मॅडम, कॉलेजचे विभाग प्रमुख संजय पाटील सर, पर्यवेक्षिका कांदे मॅडम, कार्यालयीन प्रमुख बीना मॅडम आणि नुकताच ज्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून आपला सारा इतिहास इथं आपल्या समोर मांडला अशांचे पाटील सर, शिंदे सर, चव्हाण सर, उपस्थित माझे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सहकारी,
आपल्या व्यासपीठावर जो राज्याभिषेक सोहळा झाला, त्या राज्याभिषेक सोहळ्याचे सर्वच विद्यार्थी, त्या सर्वांनाच माझ्या शिवजयंतीच्या भगव्य शुभेच्छा. निरीक्षण 350 वर्षापूर्वी राज्य उभा केलं, पण या राज्याचं नाव स्वतःच्या नावाने शिवराज्य नाही ठेवलं. या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं, माझं राज्य आहे ना. इथल्या मातीतल्या उगवलेल्या प्रत्येक माणसानं त्या स्वराज्याचा उल्लेख करावा. माझं राज्य आहे, मग माझं राज्य आहे ना, तर मलाच झुंजलं पाहिजे, मलाच लढलं पाहिजे, मलाच संघडलं पाहिजे. तिथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये उर्मी तयार झाली आणि माणसं मातीसाठी मरण्यासाठी लढण्यासाठी तयार झाली. जगातला एकमेव काल आहे शिवकाळ, जिथं माणसाची मरण्यासाठी स्पर्धा लागत होती. 350 वर्षापूर्वी या राजाने शेतकऱ्याच्या बलावर राज्य निर्माण केलं. सैन्य असता राज्य करताना येतं, सैन्य असता युद्ध जिंकता येतं, पण शेतकऱ्याच्या बलावर राज्य निर्माण करणारा जगातला एकमेव राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. शेतकऱ्यांना दिलासा दिला. जशी शेताची नांगरणी करू शकता तशी समशेर सुद्धा चालवू शकता. जशी शेताची लावणी करू शकता तशी या मातीवर अन्याय करणाऱ्या सैतानाची सुद्धा तुम्ही कापणी करू शकता. हा दिलासा दिला महाराजांनी आणि शेतकऱ्यांच्या बलावर हे राज्य उभं आहे. 350 वर्षापूर्वी या राजाने हा पराक्रम केला. महाराजांना पढायला घ्यायचा. महाराजांनी बैठक बोलावली. अनाजी दत्तो, मोरपंथ, सयाजी, अवजी, काजी, यसाजी, संभाजी या सगळ्यांना महाराजांनी बोलावलं. म्हणाल्यावर दुश्मन सैन्य आहे 36,000. महाराजांनी या बैठकीत सांगितलं कोण येतो पणाला. सारे चिडीचूप. अहो, दुसऱ्याच्या मतदारसंघात निवडून येणं तेवढं सोपं आहे. सगळं चिडीचूप. परत महाराज म्हणाले कोण येतो मनाला. तसा कोंडाजी उभा राहिला. महाराज म्या घेतो पणाला. वा पट्टे शाबास घ्या तुम्ही पणाला. पण कोंडाजी म्हणाल्यावर दुश्मन सैन्य 36,000 आहे, आपले 7,000 सैन्य आहे, कसं लढाई कराल. तसा कोंडाजी म्हणाला द्या महाराज 50-60 मावलं. महाराज ह्या 50-60 मावलं. महाराज म्हणे दुश्मन सैन्य 36,000, 50-60 मावलं. तसं काहीच मागणार नव्हतं, पण थोडं विचित्र वाटलं. तरी महाराजांनी या कोंढाजीला 1500 मावल्यांची फौज दिली आणि पणालाच्या स्वारीवर पाठवलं. सोबत अनाजी दत्तूला दिलं आणि 1500 मावले आणि कोंढाजी रात्री 12:30 वाजता पन्हाळावर पोचले. 6 मार्च 1673 रोजी पन्हाळाच्या पायथ्याशी कोंढाजी आणि सैन्य पोचले गेले. तर महाराजांच्या सगळ्या लढाया जर बघितल्या त्या रात्री, त्याच्याही पेक्षा निम्म्याहून अर्ध्या लढाया अमावस्येला. काल कुठला आहे, वेल कुठली आहे, प्रकार कुठला आहे, शुभमुहूर्त कुठला आहे, हे महाराजांनी काहीच बघितलं नाही. हो, महाराजांनी अनाजी दत्तूला सांगितलं हातात पायथ्याची तुम्ही प्रत्येक मावल्याकडे 5-5, 4-4 मशाली द्या आणि उभे करा. आणि कोंडाजी आपल्या 50-60 मावल्यासह गडाच्या मागच्या दराला गेला. एक दोर घेतला. सर मराठे गडावर चढले. गडावर पेंगलेले पहारेकरी होते. सपासप वार करून तिथले सर्व बेची राख करून टाकले. तसा कोंडाजी धावत सुटला. तो थेट किल्लेदाराच्या भागात आणि किल्लेदार जागा व्हायच्या आत त्याच्या छातावर पाय दिला आणि त्या किल्लेदाराला म्हणाला गडाच्या चाव्या दे. त्याला सुचायचंच बंद झालं. मागं बघूच नको. खाली माझं 50-60 हजार सैन्य आहे. तो मागं थोडं फेकावून बघतोय. तर हे 5-5 मशाली घेतले त्यावर करता येत नाही. ते बुद्धीच्या कसरतीवर करावं. महाराज सारं राजकारण हे बुद्धीच्या कसरत. त्याची बुद्धीची कसरत जबरदस्त, त्याचं यश जबरदस्त. शिवाजी महाराजांचा मावला, शिवाजी महाराज सैन्य, शिवाजी महाराज स्वराज्य हे का जिंकलं या 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 निष्ठेच्या द्वारा. अहो बघा ना, 10 नोव्हेंबर 1659 आता कुठं स्वराज्य उभं राहिलं. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान आलाय. महाराजांनी अफजल खानाचा पुतळा अवघा 2 मिनिटात काढला. या 2 मिनिटाच्या यशस्वीसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष शिवाजी जिंदा या मुद्दा पेश करतो अशी कसम खाऊन विजापूरहून आदिलशाह अफजल खान 40,000 फौजांशी निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. महाराजांनी अफजल खानाचा हत्ती आपल्या सरदाराकरवी विष प्रयोग करून मारला गेला. हत्ती कसा मेला, का मेला
ते खानाला कळलंच नाही. मानसिक खच्चीकरण केलं. तत्काली स्वारीवर निघालेल्या सरदाराचं हाती मरण पावणं म्हणजे अपशब्द होतं. खानाला रणात पराभूत करायचं आहे ना, तर पहिलं त्याला मनात पराभूत केलं पाहिजे. जी माणसं मनाने हरलेली असतात ती रणात जिंकू शकत नाही, आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात पराभूत करू शकत नाही. हे 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 स्वराज्याचं वैशिष्ट्य असतं. खानाला आणण्यापासून ते खानाचा रक्त ठरवण्यापर्यंत महाराजांनी ठरवून घेतलं. बरं, खानाची वक्त किती ठरवली? दुपारी 12:30 वाजता. आता दुपारी 12:30 वाजताच का? तर सूर्य ऐन माथ्यावर. सूर्य ऐन माथ्यावरच का? तर राजेगडावर आहे. राजगडावरून माचीवर येताना त्या खानाची छावणीची हालचाल स्पष्ट समजावी आणि खानानं राजाकडे बघावं, तर ती सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. त्याला काही करू. किती वाईट कधी. 10 नोव्हेंबर 1659 खान मारला गेला. 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील बरं? शेजारी महाबलेश्वरला. काल एवढं टेन्शन होतं, नको का 4 दिवस थंड हवेच्या ठिकाणी काही नाही हो. खान मारला तेव्हा प्रतापगडापुरतीच मर्यादित स्वराज्याची हत्या होती. 11 नोव्हेंबरला महाराजांनी खवड्यावर सवार झाले. महाराज वाई प्रांतात गेले, वाई प्रांत काबीज केला. महाराज सातारा प्रांतात गेले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात घुसले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात गेले, कोल्हापूर प्रांत जिंकला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावलं. पुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटरचा प्रवास आणि 18 किल्ल्याचा प्रांत महाराजांनी काबीज. कशाच्या बला? विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढाईसाठी पेरणार. महाराजांनी सगळं फार केलं. पन्हाळ्याच्या वेळात आपण पाहिलं तर 65,000 सैन्य सिद्धिजोबात घेऊन आलं आहे. शाहिस्ते खानचं 1.25 लाख सैन्य घेऊन आलं आहे. अफजल खान 40,000 सैन्याशी आला आहे. इतकं सारं सैन्य असताना, शस्त्र असताना मुघल हरत होते, मराठे जिंकत होते. मुघल हरत होते, मराठे जिंकत होते. मुघल लढत होते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठे लढत होते स्वराज्यासाठी. हा सगळ्यात महत्त्वाचा स्वराज्याचा फरक आहे. 350 वर्षापूर्वी या पराक्रमी राजानं आपल्या जिद्दीनं, शौर्यानं, धाडसानं व त्याचं नवताचं भोतं करून या महाराष्ट्राच्या मायभूमीत भगवा फडकावला आहे. 350 वर्षापूर्वी 750 वर्षाचं पारतंत्र्य होतं. ते 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवायला किमान 200 वर्ष लागली असती. पण या राजानं 50 वर्षात हे सगळं संपवलं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे. आपण म्हणतो ना, माणूस आहे, चुकणार, चूक होणार आहे, काही ना काही चूक होणार नाही. या राजाच्या हातून एकही 50 वर्षात चूक झाली नाही. ती कौटुंबिक पातळीवर नाही, ती सामाजिक पातळीवर नाही, ती धार्मिक पातळीवर नाही. हा माणूस 50 वर्षात चुकलाच नाही. किती अपाट सामर्थ्य असेल, किती विचारधारा असेल. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, मुंगीचं डोकं केवढं असतं, डोक्यातला मेंदू केवढा असतात. तरी पण ती कुठल्या गावातल्या, कुठल्या आलीतल्या, कुठल्या घरातल्या, किती नंबरचा चुलीवरचा साखरेचा डबा आहे मुंगीला सांगावं लागत नाही. मुंगी कणभरच आहे, पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले. याच निश्चयाच्या आणि निर्धाराच्या वजा 350 वर्षापूर्वी हे राजाने निर्माण केले. व 350 वर्षापूर्वी राजाच्या काळात कुठलाही संपर्क यंत्रणा नव्हती. ना फॅक्स, सॅटेलाईट, फोन, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा संदेशवहन करणाऱ्या कुठल्याही यंत्रणा नव्हत्या. तरी या राजानं आपल्या कुशिग्र बुद्धीचा विचार करून संपर्क यंत्रणा निर्माण केली. कुठला लाकूड ज्वाल्यावर काळा धूर होतो, कुठला लाकूड ज्वाला पांढरा धूर होतो, कुठला लाकूड ज्वाला निळा ज्वाला तयार होतात, कुठला लाकूड ज्वाला लाल ज्वाला तयार होतात. ह्याच्यावर महाराजांचं संकेत करायचं. तो आमचा तानाजी कोंढाणा घ्यायला गेला, कोंढाणा किल्ला जिंकला. कोंढाण्यावरच्या मावल्यांनी ती गवताची गंध पेटवली, तर गवताच्या गंधीचा धूर महाराजांनी आसमानात बघितला. म्हणजे पांढरा धूर आहे विजय मिळाल्याचा. तो पांढरा धूर राजांनी राजगडावरून बघितला आणि महाराज म्हणले, गड सत्य. एखादी अशुभ बातमी असायची,
रायगडावर काळाधूर केला जायचा. मग रायगडावरचा काळाधूर तोरण्यावर दिसायचा, तोरण्यावरचा काळाधूर मग तोरण्याचा काळाधूर प्रतापगडावर दिसायचा, प्रतापगडावरचा काळाधूर प्रतापगडाचा काळाधूर तो राजगडावर दिसायचा, राजगडावरचा काळाधूर मग राजगडाचा काळाधूर तो कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर दिसायचा, कोल्हापूरचा पन्हाळ्याचा काळाधूर मग कोल्हापूरच्या पन्हाळ्याचा काळाधूर तो रांगण्यावर दिसायचा, रांगण्याचा काळाधूर तो पद्मदुर्गावर दिसायचा, पद्मदुर्गाचा काळाधूर मग पद्मदुर्गाचा काळाधूर तो विजयदुर्गावर दिसायचा, विजयदुर्गाचा काळाधूर मग विजयदुर्गाचा काळाधूर तो सुवर्णदुर्गावर दिसायचा, सुवर्णदुर्गाचा काळाधूर मग सुवर्णदुर्गाचा काळाधूर सिंधुदुर्गावर दिसायचा, सिंधुदुर्गाचा काळाधूर मग सिंधुदुर्गाचा काळाधूर महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यावर एका तासाच्या आत मेसेज पोहोचायचा. काय झालंय? नॉट रिचेबल, आउट ऑफ कव्हरेज एरिया, सभे लाईन व्यस्त आहे, असा प्रकार नाही हो. 350 वर्षापूर्वी ह्या राज्याने निर्माण केलं. नुसतं राज्य निर्माण नाही केलं, ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी समर्थपणे पार केली. महाराज गोलकुंडेच्या दिशेने निघाले, रखरख रणरणत होऊन आहे. महाराजांची पालखी अचानक थांबली, मागं पवित्र सैन्य आहे. महाराजांनी शिलेदाराला विचारलं, पालखी थांबवण्याचं प्रयोजन काय? तसा शिलेदार धावत आला. महाराज, गोलकोंडाचा बादशाह कुतुबशाह आपल्याला जातीने भेटायला आला. गोलकोंडाचा आज कोसवतो. मग बादशाहची इथं पालखीचा पडदा सरकला. महाराज खाली उतरले. बघतो तर काय, गोलकोंडाचा बादशाह कुतुबशाह. महाराज नजदीक गेले, गलाभेट घेतली आणि गोलकोंडाच्या बादशाला विचारलं, बादशाहजी आपण इथं? तसा गोलकोंडाचा बादशाह म्हणतो, महाराज इथं महाराष्ट्राचा जाणता राजा इथं आमच्या मायभूमीत येतो, त्याच्या पायाला माती लागण्या अगोदर त्याच्या पायाची पायधूल आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथं पाहतो. कोण गौरव, कोण ऐश्वर्य, कोण गौरव माझ्या राजाचा. एवढंच नाही, या गोलकोंडाच्या बादशाने महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली. वाजत गाजत तो आपल्या राजनातीत निघून आला. आगत स्वागत सत्कार सोहळा समारंभ झाला आणि हा गोलकोंडाचा बादशाह आपलं संपत्ती सामर्थ्य ऐश्वर्य मार्गाने दाखवत निघाला. महाराज हा आमचा खजिना, इथं सोनं नाणं मोठी मार्ग राशी महाराज बघत राहिले. आणि महाराज ही आमची शस्त्रशाळा, इथं विविध शस्त्र निर्माण केली जाते. महाराज बघतच राहिले. आणि महाराज ही आमची अस्त्रशाळा, इथं नानाविध अस्त्राची निर्मिती केली जाते. महाराज पाहतच राहिले. आणि महाराज ही आमची अश्वशाळा, इथं जातीवंत घोड्याची पैदास केली जाते. आणि महाराज ही आमची हत्तीशाळा, हजारोच्या संख्येने बलाढ्य बुलंद हत्ती नजरेत मावत नव्हते असे उभे रांगीत असले कर्नाटकचे हत्ती पाहून महाराजांची नजर भारावली, पुरती भारावलेली नजर पाहून बादशाहची त्या महाराजांना म्हणाला, तुमच्याकडे सुद्धा अशा आमच्यासारखे हत्ती असतीलच. महाराजांना काय सांगावा प्रश्न पडला. आमच्या सह्याद्रीच्या निबिडदाऱ्या खोऱ्यात हत्तीसारखा अवजड प्राणी नाही. सबब आमच्याकडे हत्ती नाही. खरं आहे ते. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत हत्तीसारख्या अवजड प्राण्याला स्थान नाही. हत्ती नाहीच, पण शिवचरित्रात हत्तीचा एकदा उल्लेख आहे. हेनरी ॲब्सेंट हा इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होता. तो असं लिहितो, राज्याभिषेका सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. तो त्याच्याही पुढे जाऊन रायगड म्हणजे गरुडाच्या बसकलीसारखा. वाराला या आतमध्ये शिरता येत नाही आणि मुंगीलाही परवानगीशिवाय बाहेर पडता येत नाही. असा बेला दुर्गेश्वर रायगड पृथ्वीवर दौलताबादचा किल्ला खरा, पण रायदेशी सर नाही. त्याच्यातून कशी बोलू? कडियावर पावसाळ्यात गवत उगवत नाही असा बेला बुलंद बिकट वहिवाट नाहीच. माणसाला गड चढणं मुश्किल, नामुमकिन, अशक्य. जिथं माणसाला गड चढता येत नाही तिथे एवढा मोठा हत्ती नेलाच कसा? मला प्रश्न पडला. सांगतो मी उत्तरात. 1662 साली शहाजी राजे कर्नाटकातून महाराष्ट्रात येताना 2 हत्तीची छोटी पिल्ले असते. ती छोटी असतानाच गडावर नेली, ती मोठीच रायगडावर झाली. त्याच्यामध्ये मोठा हत्ती न्यायचा प्रश्न आला. बाकी शिवचरित्रात हत्तीचा उल्लेख नाही. तसा बादशाहचे महाराज बादशाला म्हणाले, तुमच्यासारखे आमच्याकडे अशी हत्ती नाही, पण हत्तीसारखी माणसं मात्र झाली. तसा बादशाहजी महाराजांना म्हणला, तुमच्यासारखी हत्तीसारखी माणसं आहे, मग महाराज त्या हत्तीसारखा माणूस तुम्ही आणलाय का?
तसे महाराजांच्या पाठीमागे यशाची कंक उभा होता आणि यशाच्या पाठीवर थाप मारली आणि महाराज म्हणले हा त्यातला. तसा बादशाहजी म्हणाला तुमचा हा यशाची हत्तीचा ताकदीचा माझ्या एका हत्तीशी झुंज देईल का? तसा यशाची सरदिशी पुढे झाला आणि महाराजांची आज्ञा झाली. एक मध्य बुलंद कर्नाटकी हत्ती पुढे आला. नेत्रानिकर अगदी डोळ्यात ठरत नव्हते असं हत्ती आणि यशाची कंकचा तुंबल युद्ध झालं. इतकं प्रचंड युद्ध झालं. शिवाजी महाराज म्हणले अरे हे यशाची मागे फिर मरशील ठोका. पण यशाची पुढे टाकला होता, हत्तीच्या सोडीत अडकला होता. गरगर गरगर सोडीत अडकला होता. आता यशाची संपला. डोळे माणसाचे फिरले तेवढ्यात विद्युलता चमकावी तशी यशाची सरला होता. आकाशात उडवला होता. विद्युलता समजावी आकाशात उडवला होता तशी यशाची तलवार चालली होती आणि एक बेभान चितकर घुमला. हत्तीची सोंड छाटली होती. हत्ती घसरला होता. यशाजीच्या समशेरीतून रक्त निघालं. महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकाच्या हत्तीचा पराभव केला. ही तर यशाजी जिंकला होता. त्याचं आरसपाणी शौर्य बघून बादशाहजी पुढे सरकला आणि स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला आणि यशाजीच्या पुढे धरला. हे घ्या हे घ्या हे घ्या यशाजी तुमच्या बहादुरीचं बक्षीस. तसं सर दिवशी यशाजी बाजूला सरला आणि बादशाहला म्हणाला आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत. दुसऱ्याच्या कौतुकाची थाप सुद्धा मावळ्याने पडून घेतली. निष्ठा त्याचं नाव आहे. जिथं निष्ठा जिवंत असते तिथं स्वाभिमान जिवंत असतो. जिथं निष्ठा जिवंत असते तिथं अस्मिता जिवंत असते. जिथं निष्ठा जिवंत असते तिथं राष्ट्र जिवंत असतो. हे तितकंच खरं आहे. अहो एवढ्या सगळं मातबर सैन्य असताना शस्त्रसामुग्री असताना आपण जर बघितलं आदिलशाही आहे, निजामशाही आहे, कुतुबशाही आहे, इंग्रज आहे, डच आहे, पोर्तुगीज या परकीय मातबर सरदारांना महाराजांनी पराभूत केलं हो. म्हणून शिवाजी कोणाला म्हणायचं? सरांनी सांगितलं होतं. आता मी पुनरावृत्ती करतो. पुढे जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी. जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ठाण्या वाघासारखा एकटा भिडतो आणि उभा वाघ फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं नंदनवन करतो त्याचं नाव शिवाजी. 350 वर्षापूर्वी ह्या राजाने केलं. प्रसंग आलेच महाराजांच्या वाटेला. संघर्ष महाराजांच्या वाटेला आलाय. धीर सोडायचा नव्हता. संयम मालगायचा आहे. मिर्झा राजे जयसिंग आले तेव्हा स्वराज्यात असणारे 23 किल्ले परत द्यावे लागले. अवघे 19 किल्ले स्वराज्यात उरले होते. पण महाराजांनी राज्याभिषेक सोहळा केल्यानंतर अवघ्या 9 वर्षांनी 360 किल्ले महाराज पुन्हा मिळवले. ही संयम आहे. धीर सोडत नव्हतं. विचार करण्यासारखी गोष्ट 350 वर्षापूर्वी या राजाच्या वाटेला आलेला संघर्ष प्रचंड मोठा होता. शिवाजी हे नाव जरा उलटं वाचून बघा. शिवाजी जीवाशी हयातभर या माणूस जीवाशी खेळ खेळत. तो अफजल खानाला मारायचीच वेळ होती हो. शाहिस्ते खान होता मगरमिठी मृत्यूच्या मगरमिठीत गेलो होतो. औरंगजेबाच्या अगदी तावडीतून सुटणं एवढं शक्य नव्हतं. तरी सलामत सुटलं. महाराजांची एक चाल, एक लढाई, एक माणूस महाराजांनी घरात कधी वापरला नाही हो. अफजल खानाला भेटून मारलं आणि पुण्याच्या लहान मनात शाहिस्ते खानात जाऊन कापलं. एक लढाई, एक चाल, एक माणूस परत महाराजांनी कधी वापरला. प्रतापगडावर तुम्हाला जीवा महाराज दिसेल, तो पठाण्यावर नाही दिसणार. पठाण्यावर तुम्हाला कोठाजी दिसेल, तो पुरंदरावर नाही दिसणार. पुरंदरावर तुम्हाला मुरारबाजी दिसेल, तो कर्नाटकात नाही दिसणार. कर्नाटकात तुम्हाला यशाची कंक दिसेल, तो रायरेश्वरात दिसणार नाही. एक माणूस, एक चाल पुन्हा महाराजांनी कधी वापरला नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांच्या वाटेला आलेला संघर्ष प्रचंड होता. जितका संघर्ष मोठा असतो ना तितकी उंची मोठी असते. आणि जितकी उंची मोठी असते ना तितका संघर्ष मोठा असतो. 355 वर्ष झाली आम्ही आजही महाराजांना विसरू शकत नाही. त्याचं कारण माहिती आहे?
महाराजच्या वाटेला संघर्ष तितका मोठा होता. जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव चिरंतन राहील, हे मात्र तितकंच खरं आहे. राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक व्यक्तिमत्वाची आठवण आपण आपल्या कायम सर्वांना जपूया. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय जय. मला वाटतं आजूबाजूला गेलं की आवाज जरा थोडा कमी जास्त होते माईकचा. माईक बदलले. 395 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला, आपलेच नाही तर जगाचा एक आदर्श राजा, आणि त्याची ही आजची 395 जयंती आपण या जगात अतिशय चांगल्या वातावरणात त्या ठिकाणी साजरी केली. त्या कार्यक्रमाला उपस्थित म्हणजे आपली सगळी पाहुणे मंडळी आहेत, घरातली सगळी माणसं आहेत, साजरी करणारी पण घरातलीच, ऐकणारी पण घरातलीच, बोलणारी पण घरातलीच माणसं. उपमुख्याध्यापिका आपल्या आनंदा पाटील मॅडम, कांबळे मॅडम, ज्यांनी मी पहिल्यांदा त्यांचं ऐकलं आणि देशमुख सर म्हणून त्यांच्याकडे बघत होतो तर त्यांचं मन लावून ऐकत होतो. असे आमचे शिंदे सर, ज्युनियर कॉलेजचे आमचे उपप्राचार्य संजय पाटील सर, समोरचं कार्यालयातल्या कार्यकारी प्रमुख तुमच्या बीना मॅडम, आणि मला वाटतं समोर सगळेच मावळे, आमच्या या विद्यालयातील मावळे, आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्वच आमचे गुरुजन. मी कॅल्क्युलेशन केलं मगाशी, 395 वर्ष आज महाराजांच्या जयंतीला झाले, आणि ज्यांचा इतिहास आजही पुसला जात नाही आणि भविष्यातही जाणार नाही, त्यांचं एका तासात आणि 15 मिनिटात काय वर्णन माहिती करणार, शक्यच नाही. आपले आयुष्य गेले तरी त्यांचं वर्णन आपण करू शकत नाही, एवढी महान कर्तृत्ववान माणसं. आणि त्यांची ही जयंती खऱ्या अर्थानं येत्या पिढीला आपल्याला आदर्श कसा देता येईल, फक्त अभ्यासक्रमातूनच फक्त जमतंय का, तर अशा आदर्श व्यक्तीचा सुद्धा आपण जीवनामध्ये किती आदर्श घेऊन जगायचं असं सांगण्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम असे या विद्यालयात साजरे केले पाहिजे. मला आता शरद देशमुख सरांनी तर बघा सगळ्यापैकी शिवजयंतीला एक व्याख्यात आणायचा, आणि महाराजांचं कर्तृत्व सांगणारी माणसं ते पैशावर जातात, आणि त्यांना विचारून मग काय येणार आहे का विद्यालयामध्ये, तर त्यांनी 51,000 रुपये फी सांगितली. महाराजांचं चरित्र जर तुम्ही अशा पैशामध्ये जर आमच्या विद्यार्थ्यांना समाजाला सांगणार असाल तर मी सांगितलं आमच्यातच काय प्रॉब्लेम आहे. मग शिंदे सर असतील, देशमुख सर असतील, आणखी बोलणार आहे, त्यांनाच उभं केलं आणि हा प्रसंग आणि सुंदर देखावा आमच्या या प्राथमिक मंडळाने या ठिकाणी सादर केला आहे. शुभकार्यांचं खरोखर कौतुक आहे. मला एकदम सुंदर, मला असं वाटतं या शालेय परिसरात मला या विभागात कुठं होणार नाही असा देवकार्य या ठिकाणी सादर केला. मला 2च प्रसंग या ठिकाणी सांगायचं. मला जे माहिती आहे थोडंसं मी वाचलेलं असेल. आपण आता राजांची जयंती साजरी केली, सगळं झालं, परंतु शिवाजी कार्यक्रमात एकदाच एका माणसाने म्हणजे देशमुख सरांनी फक्त एकदा उल्लेख केला, आणि तो म्हणजे फक्त शहाजीराजांचा. तर शहाजीराजांचं मला थोडंसं माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. शहाजीराजांचं मूळचं घराणं आहे वेगळंच आहे, राजे भोसले त्यांचं आडनाव होतं तिथलं. आणि मला वाटतं शहाजीराजांचे त्यांच्या वडीलचं नाव मला माहीत नाही, परंतु तिथला एक प्रसंग एका व्यक्तीने मला सांगितलं होता की त्यांच्या आईला म्हणजे शहाजीराजांच्या म्हणजे जे भावंड होती ती जगत नव्हती, आणि त्यावेळेस मात्र त्यांचं प्रस्थान होतं. नगरला आदिलशाही होती ना, नगरमध्ये काय होतं, आदिलशाही होती, निजामशाही होती, बरोबर. आणि त्या परिसरामध्ये ते राहत होते, आणि त्यावेळेस मात्र त्यांना ते काय पूर्वीच्या काळात मूळ झालं की जायचं असेल म्हणजे मरत असायची, आणि त्या ठिकाणी मुलं
तिथं जर समोर गेला तर एक पहाड आहे, पहाड म्हणजे डोंगरावरच्या टेकडीवर एक मंदिर आहे आणि त्याला मिरावली बाबाचा पहाड म्हणतात. तुम्ही जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या. आणि मी ज्यावेळेस त्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर कळलं का मिरावली बाबा हा काय प्रकार होता. तर जर नाथपंथामध्ये जर तुम्ही गेलात मागे तर त्याच्यामध्ये एक महिनीनाथाचं एक कॅरेक्टर येतं बघा. महिनीनाथाचं एक कॅरेक्टर होतं आणि ज्यावेळेस त्यांचा कार्यकालाचा अस्त झाला त्यावेळेस त्यांनी तिथं समाध्या घेतल्या आणि त्याच्यानंतर ही मोगलशाही त्या ठिकाणी आली आणि मग त्यांच्या कबरी उद्ध्वस्त होण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याच नावाने आपलं अस्तित्व त्या ठिकाणी ठेवलं आणि त्या महिनीनाथाचं मिरावली बाबाचं झालं असं मला ऐकवत आहे. आणि त्यावेळेस तिथे एक महाराज होते आणि त्या महाराजांनी ज्यावेळेस हे महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा समजले त्या ठिकाणी गेले आणि हा प्रॉब्लेम सांगितला बाबा असं असं होतं. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे बाबा, त्यांनी काहीतरी आयुर्वेदिक दिलं असावं कारण त्यावेळेसपासून आयुर्वेद आहे. आणि त्यांना दिल्यानंतर ते ज्या माऊलीने घेतलं आणि ते खाल्ल्यानंतर त्यांना जे 2 अपत्य झाले तर त्याचं नाव तर त्यांनी सांगितलं की त्या संदर्भातूनच मिरावली बाबाचा जो पाळ होता तिथं शहा महाराजाचे काहीतरी होते तिथे. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे अपत्य होतील त्यांचं नाव तुमचे त्या पद्धतीने ठेवा. आणि मग पहिलं अपत्य झालं तर त्यांचं माझे शहाजी महाराजांचं त्यांच्या अगोदरच होतं की त्यांचं नाव होतं शेरीजी. आणि त्याच्यानंतर हे जन्मले तर त्यांचं नाव ठेवलं शहाजी. आणि त्याच्यानंतरचा मग हा पुढचा सगळा इतिहास मला इतिहासकारांनी त्या ठिकाणी सांगितला. आणि हा आणखी त्याच्या डिटेलमध्ये सांगितलं होतं. मी कॉलेजला असताना त्या नगरमध्ये एका माझ्या हाताची घडी रिपेअर करताना एका दुकानात त्या ठिकाणी गेलो होतो आणि ते दुकान होतं एक मुस्लिम समाजाचं. आणि ते रिपेअर करत असताना त्या माणसाने आम्ही 2-3 बसलेलो होतो. त्यांनी अख्खा शिवाजी महाराजाचा म्हणजे शहाजी राजापासूनचा तर आपल्या शिवाजी महाराजापर्यंतचा सगळा इतिहास त्या माणसाने सांगितला. म्हणजे आपला समाज तर सोडा पण ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं आपण आता त्यांच्यावर द्वेष करतो त्या लोकांच्या मनातसुद्धा राजाबद्दल एवढं प्रेम आहे. म्हणजे एवढं आपुलकी असणारा राजा आपल्या आणि ह्या सगळे प्रसंग आणि असे अनेक प्रसंग आहेत. परंतु मला वाटतं आता फक्त जयंत्या करण्यापेक्षा आता 395 जयंती पण आमच्या ह्या भविष्यातल्या पिढींना महाराज सगळ्याच दृष्टीने कसे समजतील याचं ज्ञान मात्र अभ्यासक्रमातून आलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. नुसते फक्त भाषांतर करूनपेक्षा वस्तुस्थितीमध्ये इतिहास आपल्याला ठराविक इतिहास महाराजांचा जास्त माहिती आहे परंतु बराचसा बाकी आहे. तो सुद्धा आपल्याला शालेय अभ्यासक्रमातून या ठिकाणी यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर मला पण वाटलं नाही. या ठिकाणी खूप जे चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी आयोजित केलं. आल्यानंतर स्वागतगीत तर आपलं उत्कृष्टच आहे. त्याच्यानंतर सादरीकरण अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यानंतर बसणारी मंडळीसुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. बोलणारी मंडळी त्याच्यापेक्षा उत्कृष्ट होती. आणि हे सगळं करणारे आयोजक सगळ्यात त्याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट आहे. असा सगळा हा उत्कृष्टतेचा आजचा पर्वोच्च या विद्यालयात आपण साजरा केला. पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी येऊन बसवलं, अध्यक्षस्थान केलं, खूप काही बोलून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. मला नेहमी शेवटी बोलावं लागतं म्हणून बोलताना खूप अडचणी येतात परंतु इकडून तिकडून गावाबरोबर घेऊन त्या काळापर्यंत मी घेऊन जातो. तेवढं जमण्याचं तेवढं स्किल आहे म्हणून जमतं. परंतु हरकत नाही. आपल्या विद्यालयामध्ये पुन्हा एकदा या सगळ्या बालगोपाळांना या मावळ्यांना त्या आमच्या जिजाऊंना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो. आमच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि छत्रपतीचं असंच सेवा करण्याची संधी आणि त्याचे विचार आमच्यामध्ये आणण्याची संधी आपल्या या विद्यालयाने आपल्याला सगळ्यांना देत राहू अशी एक अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि एक फोन देऊन मला सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो. आणि सगळ्यांनी एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्यापेक्षा आवाज 4 पटी मोठा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद.
नेहमीच असू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी, नेहमीच असू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी, हृदयातील 2 शब्द तुमच्या आभारासाठी. आपला आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे असणारे आपले प्राचार्य माननीय श्री पालवे सर यांनी योग्य मार्गदर्शन केले. सरांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच उपमुख्याध्यापिका पाटील मॅडम, पर्यवेक्षक शिंदे सर, कांबळे मॅडम, ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री संजय पाटील सर, बीना मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच आदरणीय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्वांचे आभार, सर्व विद्यार्थ्यांचे आभार. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले या सर्वांचे मनपूर्वक आभार. आयोजकांनी मला आभार मानण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. We